नमस्कार. नमस्कार. आज आपण संभाजीनगर जिल्हा आणि तालुका फुलंब्रीच्याच बाजूला खुलताबाद आहे. अगदी फुलंब्रीला शेजारीच आणि फुलंब्री आणि खुलताबाद हे शेजारी शिवार असल्यामुळे फुलंब्रीचं शून्य मशागत तंत्रज्ञान रामचंद्र पुंड राहणार बाजार सांगवी यांनी पाहिलं आणि तशा प्रकारची त्यांची अंमलबजावणी येत्या खरीप हंगामापासून 3 एकरावर चालू आहे. जो मगाशी कापूस बांधला त्याबद्दल आपण जरा अर्थशास्त्र रामचंद्र पुंड यांच्याकडून जाणून घेऊ की कापूस बांधला, कापूसाचा बांधून दादा लाड यांचे अमृत पॅटर्न वापरले आणि नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पांतर्गत जे शून्य मशागत तंत्रज्ञान आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये बेड पाडून आणि तणाचा बंदोबस्त नाशकांना करून या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव रामचंद्र पुंड यांनी केला. आणि कालही ते आपल्या चंद्रशेखर भटसावळे दादा आणि माननीय आमचे मोठे सर कृषी सहसंचालक संभाजीनगर यांच्या व्हिजिटला ते हजर राहिले फुलंब्रीला. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. राम राम रामचंद्र, राम राम. आज आम्हाला शून्य मशागतची महती आणि दादा लाड यांचं तंत्रज्ञान हे जोडून तुम्ही विकसित केलं याचं जरा उत्पादन शास्त्र आम्हाला समजून सांगा. एक मिनिट. आपण कापूस लागवड केली सर 24 जूनला आणि त्याच्यामध्ये 3 पॅटर्न वापरले आपण. खाली शून्य मशागत वापरली जमिनीत, बेड पाडून नंतर बेड मोडायचे नाही. त्याच्यानंतर आपण गळफांदी कट केली कापसाची, त्याच्यामध्ये आपण दादलाल पॅटर्न वापरला आणि फवारणी आणि खतासाठी आपण अमृत पॅटर्न टेक्नॉलॉजी वापरली. असे 3ही पॅटर्न वापरून आपण SRTमध्ये त्याला सामील करून कापूस घेतलेला यावर्षी चालू वर्षाला. SRTमध्ये पदार्पण केलं, पण माननीय दादा लाडजी यांचं तंत्रज्ञान तुम्ही गळफांदी काढली आणि गळफांदी काढून कापूस सुद्धा बांधून काढला होता. टेक्नॉलॉजी अमृत पॅटर्नचा एवढा कापूस तो वाढला, त्याला बांधला होता आणि आता सगळा रिकामा करून परत जागेवर ठेवले सगळे. आता हा कापूस उभा आहे, याला कुठून तुम्ही कापणार जरा सांगा आम्हाला. कसं कापणी करणार याची आता खोडाची कापणी करून घेणार आहे. याची कापणी करून किती उंचावर ठेवणार? खालून 1 इंच खोड सोडून कट करून घेणार आहे कापूस. करून ठेवणार आहे जमिनीमध्ये. जमिनी खोडं भूमातेला मुळं आणि खोडं तसेच ठेवणार तुम्ही. आणि तसं ठेवल्यामुळे जमीन सुपीक होईल. आणि ही जमीन अशी म्हणजे चिबट स्वरूपाची दिसते मला. चिबट स्वरूपाची खळगट जमीन आहे बघा. इतकी जमीन खळगट आहे की इथं 2 पाऊस सुद्धा जास्त झाले की जमीन फार हार्ड होऊन जाते. आणि आज ही जमीन बेडवर आहे. आज जमीन एकदम नरम चटक सुद्धा एकाच हंगामात झालेलं आहे. एकाच हंगामात दिसतंय नरम चटक जमीन झालेली आहे. आणि ही आज जमीन